नमस्कार. सध्या पुणे-सातारा महामार्गावरची जी परिस्थिती आहे, म्हणजे आपला NH48, प्रवास करणाऱ्यांना विचारा काय अनुभव असतो तो. हो खरंय. विशेषतः नागठाणे ते अतीत सारख्या भागात तर कधीकधी 10-10 किलोमीटर लांब रांगा लागतात. आणि ते खड्डे, अर्धवट राहिलेली कामं, यामुळे पुणे-बँगलोर जायचं म्हटलं की हमखास 15 ते 18 तास लागतात. कंटाळवाणं होतं अगदी. अगदी. म्हणूनच या समस्येवर एक कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका मोठ्या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे. हो, पुणे-बँगलोर द्रुतगती महामार्ग. बरोबर. आज आपण जरा याच प्रकल्पाबद्दल बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर. नक्कीच. हा भारतमाला प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हं. जवळपास 700 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. आणि हा ग्रीनफील्ड असेल असं ऐकलंय, म्हणजे पूर्णपणे नवीन जागेतून जाणारा. हो बरोबर. जिथे आधी रस्ता नव्हता अशा भागातून हा जाईल. खर्च पण अर्थातच मोठा आहे. अंदाजे 50 ते 55 हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. बापरे, खूपच मोठा प्रकल्प आहे हा. हो, पण ह्याचा मुख्य उद्देश तेवढाच महत्त्वाचा आहे. पुणे आणि बंगळुरूमधला प्रवासाचा वेळ तो जवळपास निम्मा करायचा आहे. म्हणजे सध्याच्या 15-18 तासांवरून थेट 7 ते 9 तासांवर आणायचा. अच्छा, म्हणजे अंतर पण कमी होणार. हां, जवळजवळ 95 किलोमीटरनी अंतर कमी होईल. त्यामुळे सध्याच्या NH48 वरचा भारही कमी होईल आणि त्याला एक चांगला वेगवान पर्याय मिळेल. मग हा नक्की जाणार कुठून? महाराष्ट्रात कुठे सुरू होतोय हा? महाराष्ट्रात हा मार्ग पुण्याच्या नियोजित रिंग रोडजवळ कांजळे म्हणून गाव आहे, तिथून सुरू होईल. मग पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून पुढे जाईल. आणि मग कर्नाटकात? कर्नाटकात तो बेळगावी जिल्ह्यात प्रवेश करेल. आणि मग तिथून बेळगावी, बागलकोट, गदग, कोप्पळ, विजयनगर, दावणगिरे, चित्रदुर्ग, तुमकुरू असं करत बंगळुरू ग्रामीण जिल्ह्याला जोडला जाईल. बरं. आणि रस्त्याची रचना कशी असेल? किती पदरी वगैरे? हा 6 ते 8 पदरी मार्ग असेल आणि वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटर प्रस्तावित आहे. 120 किलोमीटर म्हणजे खरंच वेगवान प्रवास शक्य होईल. आणि मध्ये अडथळे नसतील का? म्हणजे शहरं वगैरे? त्यासाठीच तर यात जवळपास 55 उड्डाणपूल आणि 22 इंटरचेंज असतील. म्हणजे शहरांच्या वरून किंवा बाहेरून मार्ग जाईल. यामुळे न थांबता वेग कायम राखता येईल. अच्छा. त्यासोबतच 6 ठिकाणी रेल्वे मार्गावरून पूल, ओव्हरब्रिज, 14 ठिकाणी राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग ओलांडण्यासाठी व्यवस्था आणि 10 मोठ्या नद्यांवर पूल बांधले जातील. आणि यात काही विशेष तंत्रज्ञान वापरणार आहेत का? तुम्ही म्हणालात की हा आधुनिक मार्ग असेल. हो नक्कीच. एक विशेष गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीत विमानं उतरवण्यासाठी किंवा टेकऑफसाठी प्रत्येकी 5 किलोमीटर लांबीच्या 2 धावपट्ट्या एअरस्ट्रिप सुद्धा या मार्गावर प्रस्तावित आहेत. अरे वा, हे तर महत्वाचं आहे. आणि बांधकामात काय नवीन असेल? बांधकामात पण आधुनिक गोष्टी आहेत. जसं की काय म्हणतात त्याला, जिओ टेक्स्टाईल ड्रेनेज, म्हणजे रस्त्याच्या खालून पाण्याचा निचरा करण्याची खास पद्धत. त्याने रस्ता जास्त टिकतो. हां हां. मग रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटचा त्रास होऊ नये म्हणून अँटी ग्लेअर स्क्रीन, सुरक्षेसाठी मजबूत क्रॅश बॅरियर्स अशा अनेक गोष्टी असतील. इतका मोठा प्रकल्प म्हटल्यावर पर्यावरणाचा विचार केला असेलच ना? अगदी. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलं जाईल. वन्यजीवांना रस्ता ओलांडायला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या नेहमीच्या मार्गांवर विशेष वाईल्डलाईफ कॉरिडॉर्स म्हणजे जमिनीखालून किंवा वरून मार्गिका बांधल्या जातील. अच्छा. शिवाय रस्त्यावर सौर दिवे असतील. पावसाचं पाणी जमा करून ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग पण असेल. आणि प्रवासांसाठी काय सुविधा असतील? ठिकठिकाणी विश्रांतीची ठिकाणं, रेस्ट एरिया, इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग पॉइंट्स, वैद्यकीय मदतीची सोय आणि संपूर्ण मार्गावर सुरक्षेसाठी CCTV कॅमेऱ्यांचं जाळं असेल. टोलनाक्यांवर थांबायची गरज नाही. पूर्णपणे ऑटोमॅटिक फास्टॅग सिस्टम असेल. हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय. पण तुम्ही म्हणालात की हा मुख्य मार्ग शहरांच्या बाहेरून जाईल. मग पुण्याजवळ जी स्थानिक वाहतूक कोंडी होते त्याचं काय? तिथे काही वेगळी योजना आहे का? हो, त्याचीही दखल घेतली आहे. NHI म्हणजे राष्ट्रीय हायवे प्राधिकरणाने सध्याच्या पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर ते रावेतपर्यंत म्हणजे जवळपास 32.4 किलोमीटरसाठी एक वेगळा सर्व्हिस रोड मंजूर केला आहे. अच्छा, म्हणजे मुख्य रस्त्याच्या बाजूला? हो, दोन्ही बाजूंना 2-2 लेनचा हा सर्व्हिस रोड असेल. यासाठी सुमारे 804 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि याचं काम कधी सुरू होणार? चांगली गोष्ट म्हणजे याचं जवळपास 90% भूसंपादन पूर्ण झालंय. त्यामुळे लवकरच म्हणजे कदाचित मार्च 2025 मध्ये काम सुरू होऊन पुढच्या 2 वर्षात ते पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.
यामुळे स्थानिक लोकांना खूप फायदा होईल नाही का? नक्कीच. अंदाजे रोज 1,00,000 स्थानिक वाहनधारकांना याचा फायदा होईल आणि त्यांचा प्रवासाचा वेळ साधारण 20 मिनिटांनी कमी होऊ शकतो. याशिवाय पुण्यात नाशिक फाटा खेड आणि तळेगाव चाकण इथेही उन्नत मार्गांची कामं प्रस्तावित आहेत. बरं. आता परत मुख्य द्रुतगती मार्गाकडे येऊया. वेळ आणि अंतर कमी होण्यापलीकडे याचे अजून काय मोठे फायदे दिसतायत, आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या? याचे खूप दूरगामी परिणाम होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक विकास. हा मार्ग महाराष्ट्रातल्या काहीशा कमी विकसित दुष्काळग्रस्त भागातून आणि कर्नाटकातल्याही अशाच भागांमधून जातोय. हो. त्यामुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. उदाहरणार्थ सांगली किंवा आसपासच्या भागातील शेतमाल असेल, तो थेट बँगलोरसारख्या मोठ्या बाजारपेठेत पोचवणं खूप सोपं आणि जलद होईल. म्हणजे लॉजिस्टिक्ससाठी फायदा होईल. अगदी. मालवाहतूक अंदाजे 40% जास्त वेगाने होऊ शकेल असं म्हटलं जातंय. याचा थेट फायदा व्यापार आणि उद्योगांना मिळेल. आणि रिअल एस्टेट किंवा पर्यटनावर काय परिणाम होईल, चांगली कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे? निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. मार्गालगतची शहरं जसं सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकातली शहरं यांच्या आसपास रिअल एस्टेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक पर्यटन स्थळं जी सध्या जरा दूर वाटतात ती अधिक जवळ येतील, सहज पोचता येतील. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आणि मुख्य म्हणजे लाखो प्रवाशांना एक वेगवान, सुरक्षित आणि जास्त आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. बरोबर. सध्या या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे? कारण सध्या NH-48 वर विशेषतः साताऱ्याजवळ जी वाहतूक कोंडी होते ती बघितली की वाटतं हा नवीन मार्ग लवकरात लवकर तयार व्हावा. तुमची भावना अगदी योग्य आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की राज्य सरकारकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. आता केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळणं बाकी आहे, जी लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार आहे? हो, DPR तयार आहे किंवा अगदी अंतिम टप्प्यात आहे असं समजू शकतो आपण. केंद्राची मंजुरी मिळाली की मग भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, जी अर्थातच थोडा वेळ घेणारी प्रक्रिया असते. बरं. मग हा साधारण कधीपर्यंत पूर्ण व्हायची शक्यता आहे? जर सर्व परवानग्या आणि भूसंपादन वेळेत झालं तर अंदाजे 2028च्या अखेरपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. म्हणजे अजून साधारण 4-5 वर्षांचा कालावधी आहे. पण तरीही हा पुणे-बँगलोर द्रुतगती महामार्ग म्हणजे फक्त एक रस्ता नाहीये. तो वेग, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक प्रगतीचं एक मोठं आश्वासन आहे. सध्याच्या महामार्गावरच्या त्रासावर हा नक्कीच एक चांगला उपाय ठरेल. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की हा महामार्ग फक्त प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी करण्यापुरताच मर्यादित राहील की तो महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधले जे सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक संबंध आहेत त्यांना अजून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. याचा दोन्ही राज्यांच्या एकूण भविष्यावर काय आणि कसा परिणाम होईल हे बघणं खरंच औत्सुक्याचं ठरेल.